पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की करून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सादिक उल्फत हुसेन शेख वय 49, सोहेल सादिक शेख वय 25, मोहसिन सादिक शेख वय 23, राहणार घर नंबर 68B सहारा नगर, ओटगी रोड, सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे। 20 जून रोजी सायंकाळी 7च्या सुमारास सादिक शेख व इतरांनी 7 रस्ता परिसरात असलेल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाचे लोखंडी गेट MH01 ZA 0424 क्रमांकाची अँबेसिडर कारने धडक देऊन तोडून कार लावून शिवीगाळ करीत गोंधळ घालत होते। त्यावेळी सदर बाजार पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी आले व त्यांनी शेख यांना विनाकारण गोंधळ करू नका म्हणून समजविण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी शेख हे पोलीस अधिकारी यांच्या अंगावर पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की केली व महिला अधिकाऱ्यांच्या शरीरास आत लावून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला। यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला पुढील तपास करीत आहेत।